टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। बुलढाणा जिल्ह्यातल्या लोणार तालुक्यामधलं वडगाव तेजनगाव आणि 2 दिवसापूर्वी या भागामध्ये अतिवृष्टी सदृश्य पाऊस झाला। आपण पाहू शकतो की जो पाऊस झाला त्या पावसामुळे या परिसरातले जी नदी आहे त्या नदीला महापूर आला होता आणि या नदीला महापूर आल्यानंतर नदीनं पात्र बदललं आणि पात्र बदलून थेट शेतकऱ्याच्या शेतामध्ये शिरलं आहे। आपण जर पाहिलं तर या पाण्याच्या प्रवाहासोबत जी काही दगडमाती असेल संपूर्ण दगडमाती या शेतकऱ्याच्या शेतामध्ये या ठिकाणी साचलेली आहे। आपण जर पाहिलं तर मोठमोठे या ठिकाणी दगड आहेत, जेणे या दगडामुळे शेतकऱ्याच्या शेताचं मोठं नुकसान झालंय। अक्षरशः शेताची जी माती आहे ती या ठिकाणी खरडून गेली आहे। शेतकऱ्यांना या ठिकाणी 8-10 दिवसापूर्वी पेरणी केली होती सोयाबीनची। संपूर्ण क्षेत्र म्हणजे 2 एकराचं क्षेत्र जे आहे पेरणी केलेलं या ठिकाणी वाहून गेलेलं आहे। मोठं नुकसान या ठिकाणी या शेतकऱ्याचं झालेलं आहे। एवढंच नव्हे तर या वडगाव तेजन गावाच्या वरती अनेक गाव आहेत, त्या भागातलं सुद्धा मोठं नुकसान या ठिकाणी झाल्याचं आपल्याला दिसतंय। या बाजूला जर पाहिलं तर शेतकऱ्याची सोयाबीन या ठिकाणी आहे। या सोयाबीनच्या शेतामध्ये सुद्धा पाणी साचलेलं सध्या आपल्याला दिसतंय पुण्यातलं। आणि एकंदरीत पाहिलं तर शेतकऱ्याचं सध्या या ठिकाणी मोठं नुकसान झालंय। पंचनामे सुद्धा झालेत, मात्र शेतकऱ्यांना नुकसान भरपाई कधी मिळणार आहे हा सुद्धा मोठा प्रश्न आहे। दुबार पेरणीचं संकट आहे। शेत या ठिकाणी दुरुस्त करायला सुद्धा या ठिकाणी मोठे पैसे लागणार। आपल्या सोबत स्वतः शेतकरी माझ्या सोबत आहेत, आपण त्यांना विचारू। काका, काय तुमचं नुकसान झालंय, कशी परिस्थिती होती त्या दिवशीची? नदी भरून आली, नदी भरून आल्यानंतर वावरात आलं, पाणी जास्त झालं, त्याच्यामुळे दगडमाती सगळं इकडे आलं। काय करणार आता पाणी? बरं, आता तुमचं हे पेरणी केलं होतं क्षेत्र, आता मोठे दगड या ठिकाणी आलेत, आता इथं दुरुस्ती कशी करणार आहे? दुरुस्ती आता काय करावं, आता शासन जे देईल मदत तर करू, नाही तर जसं जसं झालं तसं करू। काय आपल्या आता हे सध्या होणार आहे की एक काट्या? आता दुबार पेरणीचं संकट आहे तुमच्याकडे, अजून ही सोयाबीन जी खराब झाली, दुबार पेरणी करावं लागणार तुम्हाला। दुबारी तर करणंच आहे, दुबार पेरणी करणंच आहे। आता पैसा नाही, जे आता ते लावून बसलो, आता काय? बरं, आता तुमच्या दुबार पेरणी करायची म्हणता, आता मला सांगा, खत गेलं तुमचं, बियाणं गेलं, आता परत त्याची व्यवस्था कशी करणार तुम्ही? ते आता हे जेसीबीनेच करणार आम्ही। आता बैल बाळला तर नाही राहिलेले, आता जेसीबीने घेऊ, काही मजूर लावू, असं काही करणंच आहे त्याला। आता असं थोडी ठेवता येणार आहे, काही ना काही पेरणंच आहे ना, उत्पन्न काढणंच आहे आपल्याला। बरं, आता शासनाकडून काय अपेक्षा आहे तुम्हाला, काय मदत केली पाहिजे? शासनाने मदत करायलाच पाहिजे ना। आता एवढं नुकसान झाल्यावर, आता नुकसान तर झालंच ना, आता पाण्यामुळे झालं, आपण स्वतः थोडी करेल। आता हे जसं पूर आला तसं गेलं, पोलाखालची माती सगळी आपल्या वावरात आली। शासनात आता काय तुम्ही यापूर्वी बँकेचं पण कर्ज घेतलं होतं म्हणते, यावेळेस पण कर्ज आहे ना? किती कर्ज आहे? 1.25 लाख रुपये कर्ज आहे। 1.25 लाख रुपये कर्ज आहे। 1 लाख तुम्हाला ते फेडायचं असेल आता? आता काय, आता हे मालावर फेडणारच म्हणत आहे। आता फेडवाच काय, गेली जमीन सगळी वाहिली ना, काय करणार आहे आपण? आता कर्ज फेडणं होईल का तुमचं? आता फेडणं होईल। आता हे कधी नीट करावं, कधी पेरावं, कधी उत्पन्न काढावं, कधी बँक फेडावं, कधी फेडावं तर सांगा। नक्कीच। तर हे होते शेतकरी जाधव, ज्यांचं या 2 दिवसापूर्वी या शेतामध्ये बाजूच्या नदीचं पाणी शिरलं, सोबतच मोठमोठे दगड आलेत, सोयाबीनचं शेतही या ठिकाणी वाहून गेलंय, शेती खरडून गेली, फार मोठं नुकसान या शेतकऱ्याचं झालंय। अगोदरच त्यांनी बँकेचं 1.25 लाख रुपये कर्ज घेतलेलं आहे, दुबार पेरणी करायची आहे। मोठं संकट या जाधव नावाच्या शेतकऱ्यावरती आहे। काय करावं असा मोठा प्रश्न त्यांच्यासमोर उभा राहिला आहे। शासनानं त्यांना मदत केली पाहिजे अशी सुद्धा त्यांची अपेक्षा आहे, मात्र ती मदत केव्हा येईल आणि पेरणी कधी करायची, बँकेचं कर्ज कधी फेडायचं अशी चिंता सध्या त्यांना या ठिकाणी सतावते आहे। कॅमेरामन निलय देशमुखसह गणेश सोळंकी, TV9 मराठी, लोणार, बुलढाणा। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।